अध्यक्ष महोदय, संकट हे शेतकऱ्याकरता कायम आहे. म्हणजे माननीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की रामाचं बरं होतं, त्याला 10 तोंडाच्या रावणापुढेच लढायचं होतं, पण आमचा शेतकरी मात्र 1000 तोंडाच्या रावणापुढे लढतो. हे यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक वाक्य आहे. खरोखर आहे की परिस्थिती सतत मागील वर्ष पूर्णपणे दुष्काळाचं गेलं. कठीण परिस्थिती होती. अनेक हजारो टँकरना आपल्याला पाणी पुरवठा मागील वर्षी करावा लागलाय. ही परिस्थिती पिकं कुठून तरी शेतकऱ्यांनी कसे तरी आणले, जे त्या पिकांची सुद्धा अवस्था काय झाली. खरं म्हणजे मी इथं उल्लेख करील की सोयाबीनची अवस्था काय झाली, काय बाजार मिळाला सोयाबीनला. कापसाची अवस्था काय झाली, काय बाजार मिळाला कापसाला. घरामध्ये कापूस तसाच शेतकऱ्यांनी अजून ठेवला मागील वर्षाचा की बरा बाजार येईल म्हणून. ही परिस्थिती विदर्भात, मराठवाड्यात, खानदेशामध्ये पाहायला मिळते आहे. सोयाबीनला अपेक्षा होती काहीतरी बरा बाजार मिळेल, तो मिळाला नाही. ही अवस्था आहे. शेवटी त्या शेतकऱ्याला परवडणार कसं. दुष्काळाच्या अडचणीमधून त्यांनी हे सगळं पिकं उभं केल्यानंतर त्याची ही अवस्था आजही पाहावयास मिळते आहे.